नमस्कार. द सुनील तांबे शोमध्ये आपलं स्वागत आहे. मणिपूरवरती म्हणजे आज मी हा कार्यक्रम करतोय, परंतु मणिपूरमधील हिंसाचारावर उद्याला म्हणजे मंगळवारी लोकसभेमध्ये अविश्वास प्रस्तावावरती चर्चा सुरू होईल. त्याशिवाय राज्यसभेमध्ये पण हा विषय चर्चेला जाणार आहे. मणिपूरच्या प्रश्नावरती इंडी जर्नलतर्फे आम्ही आजपर्यंत 3 कार्यक्रम सादर केले. एक होता शाहू पाटोळे, जे तिकडे म्हणजे आकाशवाणीच्या सेवेतच होते, त्यांचा होता. आणि त्यांनी तिकडचे त्यांची जे काही आकलन आहे, त्यांनी जे काही पाहिलेलं आहे, आकलनापेक्षाही त्यांचं अवलोकन जे होतं ते मांडलं होतं. त्यानंतर 2 मी केलेले होते आणि आता आपण हा 4था करतो आहे. कारण याच्यानंतर म्हणजे पुढेही कदाचित करायला लागेल, परंतु मणिपूर समजा आपल्या देशाचा भाग असेल तर आपण त्या संबंधात अधिकाधिक सजग असलं पाहिजे आणि अधिकाधिक माहिती आपल्या प्रेक्षकांना दिली पाहिजे. आणि ती केवळ राजकीय नसेल तर त्या संबंधातली एक सामाजिक, आर्थिक किंवा अन्य बाबीही ज्या बाजू आहेत याही लोकांपर्यंत पोचवल्या पाहिजेत. या बांधिलकीच्या भावनेतून आम्ही हा 4था कार्यक्रम आता सादर करतो आहोत. कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या अगोदर एक सूचना. या स्क्रीनच्या म्हणजे या फ्रेमच्या खाली जे बटन आहे ते दाबून हा कार्यक्रम म्हणजे या कार्यक्रमाला लाईक करा. व्हिडिओच्या खालच्या बटनाला हे करून हा कार्यक्रम लाईक करा, शेअरही करा, सबस्क्राईबही करा इंडी जर्नलचा चॅनल. आणि आपल्या कमेंट्स लिहा. कमेंट्स खूप महत्त्वाच्या असतात, कारण त्यामुळे हा कार्यक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोचू शकतो. तर मणिपूरच्या प्रश्नावरती एक वेगळी बाजू मी जरा मांडू पाहतोय. कारण एक गोष्ट खरीच आहे की सुप्रीम कोर्टाने पण आत्ता सांगितलेलं आहे निसंदिग्धपणे की मणिपूरमध्ये जे काही एक अराजक सदृश्य आणि यादवी युद्ध सदृश्य अशी जी परिस्थिती आहे ती राज्य सरकारचं किंवा पोलिसांचं जे काही नियंत्रण असतं कायदा सुव्यवस्थेवरती ते सुटलेलं आहे. कायदा सुव्यवस्था आज राज्य सरकार पूर्णपणे रसातळाला गेलेली आहे असं अशा आशयाचा अभिप्राय आत्ता सर्वोच्च न्यायालयानेही नोंदवलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की तिकडे मणिपूरमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार असूनही त्यानंतर त्याच्यावरती एवढे म्हणजे सर्वोच्च न्यायालयानेही अशा प्रकारची टीका टिप्पणी केल्यानंतरही ते सरकार बरखास्त केलं जात नाही आहे. आणि वीरेंद्र सिंग यांचं जे सरकार आहे ते आजही चालू आहे. या म्हणजे 3 मेपासून आता ऑगस्ट उजाडला तोपर्यंत जवळपास 150 लोक या सगळ्या हिंसाचारामध्ये ठार झालेले आहेत. 60,000हून अधिक नागरिक हे निर्वासितांच्या किंवा विस्थापितांच्या छावण्यात राहत आहेत. तिकडची त्यांची परिस्थिती अतिशय कठीण आहे. त्याशिवाय लोकांना जो काही मानसिक धक्का बसलेला आहे किंवा त्याच्यामुळे निर्माण झालेले प्रश्न हा वेगळाच मुद्दा आहे. अनेकांना आपली शेतीची कामं करता आलेली नाही, शेतामध्ये जाता येत नाही आहे, ही मला माहिती आहे. राज्य सरकारवरचा किंवा पोलीस यंत्रणेवरचा विश्वास एवढा उडालेला आहे की वेगवेगळ्या जमाती ज्या आहेत या आता आपल्या संरक्षणासाठी एक आपली स्वतःची दलं बांधून गावाभोवती ज्याला बॅरिकेडिंग म्हणतात किंवा नाकेबंदी म्हणतात किंवा खंदक खणून बसलेले असतात. अशा प्रकारची परिस्थिती आहे. अतिशय गंभीर परिस्थिती आहे आणि याचे लोण हे कदाचित इतरत्रही पसरू शकतात. ते का आणि कसे याची चर्चा करायलाच मी आज याची चर्चा करण्याचाच आज मी ठरवलेलं आहे. त्यातला एक लक्षात घेतलं पाहिजे आपण मणिपूरच्या बाबतीमध्ये की मणिपूरमध्ये असं अनेकांच्या तक्रारी असतात, हे कुकी परदेशी नागरिक आहेत, हे अमुक तसे आहेत. आता हा एक म्हणजे आपण सगळ्याच फक्त मणिपूरच नाही तर संपूर्ण ईशान्य भारतातली जी राज्य आहेत या संबंधामध्ये हा प्रश्न समजून घेतला पाहिजे की आपण भारतीय असतो म्हणजे काय असतो, ही भारतीय आहे याचा अर्थ काय आहे. आणि मी समजा अमेरिकेत सेटल झालो तर मी अमेरिकन होतो का? म्हणजे मला जरी ते ग्रीन कार्ड वगैरे कुठचंही मिळालं, म्हणजे आपल्याला माहितीच आहे की अनेक जण आता तिकडे आपला ऋषी सुनाक तर इंग्लंडचे पंतप्रधान बनलेले आहेत, तर ते भारतीय आहेत की ब्रिटिश आहेत? किंवा अमेरिकेच्या ज्या आहेत उपाध्यक्ष त्याही भारतीय वंशाच्या आहेत, तर त्या भारतीय आहेत की अमेरिकन आहेत? म्हणजे आपण भारतीय असतो म्हणजे नेमकं काय असतो आणि आपण अमेरिकन बनतो म्हणजे नेमकं काय होतो आपण?
म्हणजे मी भारतीय नागरिक आहे हे पुरेसं आहे की नाही, का त्याच्यापेक्षा मी काहीतरी असायला हवं. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर महाराष्ट्रातले म्हणजे अतिशय लाखो लोक हे आज येणार आहेत. ते तिकडे मोदींचं स्वागत करत असतात किंवा आणखीन कोणाचं स्वागत करत असतात. ते येणार आहेत. मग ते तिकडे जाऊन मोदींचं, तिकडे अमेरिकन लोक असं म्हणाले तर की हे भारतीय आहेत, हे अमेरिकन नाही आहेत, तर चालेल का? त्यांचे हक्क काढून घ्यायचे का? की कारण तुम्ही भारतीय नागरिक आहात, तुम्ही अमेरिकन नागरिक नाही, त्यामुळे तुमचे जे हक्क आहेत नागरिकत्वाचे हे काढून घेतले पाहिजेत, अशी मागणी कोणी करतंय का? नाही करत आहेत. कारण कुठच्याही सुसंस्कृत समाजामध्ये, लोकशाही समाजामध्ये अशी मागणी केली जात नाही. लाखो लोक हे आपण भारतीय आहेत, परंतु ते अमेरिकेचे नागरिक आहेत आणि अमेरिकेतल्या कोणत्याही नागरिका एवढेच त्यांना त्यांचे हक्क उपभोगायला त्यांना मुभा असते. त्यामुळे या अर्थाने म्हणजे आता भारतीय आहोत म्हणजे काय आहोत आपण? भारतीय आहोत म्हणजे साधारणपणे आपण सिंधू संस्कृतीपासून आत्तापर्यंतचा जो काही इतिहास आहे, जी काही संस्कृती आहे, याचे आपण स्वतःला वारस म्हणवतो. ह्यातले ब्राह्मण वेगळे, क्षत्रिय वेगळे, शूद्र वेगळे, अतिशूद्र वेगळे, आदिवासी वेगळे, हे सगळं आपण असलं, त्याच्यामध्ये शोषण आहे, अन्याय आहे, अत्याचार आहे, असं असलं तरी पण आपण त्या सगळ्या इतिहासाचे आपण वारसदार आहोत असं सामान्यपणे जे मानतात. त्याच्यामध्ये स्वातंत्र्य लढाई येतो, हे सगळे भारतीय असं मानायची आपली एक धारणा असते. आणि ईशान्य भारतामध्ये नेमकं हेच काही नाही आहे. आपण कितीही महाभारताचा संबंध तिकडे जोडला तर तो आपण जोडलेला आहे, तिकडच्या लोकांचा काही महाभारताशी संबंध नाही आहे. त्यांच्या रोजच्या वाचनामध्ये महाभारत नाही आहे. त्यांच्या रोजच्या पठणामध्ये कधीच रामायणाचा किंवा अगदी तुलसी रामायणाचाही समावेश नाही आहे. त्यामुळे हे मुळात लोक भारतीय नाहीत, ही गोष्ट आपण स्वीकारायला हवी. ते भारतीय नाही आहेत, परंतु ते भारताचे नागरिक आहेत आणि आपल्या एवढेच त्यांनाही नागरिकत्वाचे अधिकार आहेत. ही पक्की खूणगाठ आपण बांधली पाहिजे आणि त्यानंतर आपण त्या प्रश्नाकडे बघितलं पाहिजे की हे भारतीय नाही आहेत तर कोण आहेत आणि ते असे का वागत आहेत. तर ईशान्य भारतामध्ये जो अतिशय म्हणजे झालं असं की ब्रिटिशांनी जेव्हा भारत पादाक्रांत केला, त्यातला जो ईशान्य भारताचा भाग आहे त्यातला फक्त आसामचं प्लेन सोडलं, आसाम आणि काही प्रमाणात बंगालचं जो मैदानी प्रदेश आहे, हा मैदानी प्रदेशातूनच त्यांना ईस्ट इंडिया कंपनीला महसुलाची आवश्यकता वाटत होती, मग महसूल मिळण्याची शक्यता वाटत होती. दुसरं असं तो इतका दुर्गम प्रदेश आहे की तिकडचं अगदी समजा टिंबर म्हणजे लाकड हे करायचं झालं तरी ते कापून ते इथे ट्रान्सपोर्ट करणे ही खूप अवघड होतं आणि त्यामुळे त्या जंगल आहे त्याचा बाकी काहीच उपयोग नाही. तर जंगलाचं काय करता येईल, जंगलं कापून तिकडे चहा मळ्यांची लागवड करता येईल, त्याचं एक त्यांनी हे केलं. पण बाकीची म्हणजे ते तेवढा प्रदेश त्यांनी तो आणला याच्यामध्ये प्रशासनाच्या अंडर, जिथे आपण ब्रिटिश प्रशासन म्हणू ते तसं होतं. परंतु बाकीचे प्रदेश जे आहेत, उदाहरणार्थ अरुणाचल प्रदेश, काही प्रमाणात नागालँड, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोराम, हे जे सगळे प्रदेश त्यांच्याकडे आले तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जमाती राहत होत्या आणि या वेगवेगळ्या जमातींचं एक महत्त्वाचं, ते कशासाठी तिकडे राहत होत्या तर त्या शेती करत होत्या. कोणती शेती करत होत्या तर झूम कल्टिवेशन म्हणतात किंवा फिरती शेती. म्हणजे साधारणपणे फेब्रुवारी मार्चमध्ये एका जंगलाच्या एका पट्ट्यावरमधली म्हणजे एका प्लॉटमधली झाडं कापायची, ती सुकट टाकायची, साधारणपणे एप्रिल महिन्यात ती सगळी पेटवायची म्हणजे ते जाळायची. ती जाळल्यानंतर मग मेच्या एंडला किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू व्हायचा. तिकडे भात आणि इतर धान्य जी असतील, धान्य डाळी याची लागवड करायची. ती लागवड करायची पद्धत अशी होती की तो डोंगर उतारावरचा प्रदेश आहे, त्यामुळे तिकडे काठीने भोग पाडायचं, बी टाकायचं, भोग बुजवायचं आणि पुढे जायचं. अशा प्रकारची ती शेती होती. या शेतीमध्ये उत्पादन कमी होतं आणि त्याबरोबर या शेतीची एक गंमत लक्षात घ्या की अशी शेती करत असताना तिकडे कुठच्याही बाउंड्रीज नसतात वेल डिफाईन. म्हणजे आपण जशी शेतीची ही हद्द, हा माझा प्लॉट, हा ह्याचा प्लॉट असं सांगू शकतो, तिकडे तशा प्रकारचं हे नसतं. तिसरी गोष्ट अशी असते की ही शेती जी करायची असते ती सगळ्यांनी मिळून करायला लागते. त्यामुळे त्या शेतीमध्ये काही भाग हा पूर्ण गावाचा असतो, काही भाग एका मोठं
कुळ जे म्हणतात, म्हणजे काही कुटुंबांचा समूह यांचा असतो, काही भाग त्या कुटुंबाचा असतो आणि ही वाटणी ते पारंपरिकरित्या करतात आणि ती फक्त त्याच लोकांना कळू शकते. त्याच्यामधले वारसा हक्क काय आहेत वगैरे वगैरे या जे सगळे प्रश्न असतात किंवा कोणाला कसं नुकसान भरपाई द्यायची, हे सगळे त्या ज्याला असं आपण म्हणतो पारंपरिक त्यांचे कायदे कानून आहेत त्यानुसार चालतात आणि त्यामुळे ती शेती वेगळी. आता म्हणजे ती शेती वेगळी या अर्थाने की ती राईस कल्टिवेशन नाही, म्हणजे भाताच्या खाचरात केलेली ती भातशेती नाही आहे की जिकडे आपण पाणी साठवून ठेवतो आणि मग म्हणजे ज्याला आपण लावणी म्हणतो अशा प्रकारची तिकडे भाताची लावणी केली जात नाही, फक्त रोपणीच म्हणजे हे रोवणीच केली जाते, रोपणीच केली जाते. मणिपूरमध्ये असं आहे की मणिपूरमध्ये आपण मागच्या कार्यक्रमात बघितलं त्याप्रमाणे इम्फाळ व्हॅलीचा जो प्रदेश आहे तो मैदानी प्रदेश आहे आणि त्या मैदानी प्रदेशामध्ये वेगळ्या प्रकारची ती वेट राईस कल्टिवेशन आहे. तिकडे भाताची लावणी केली जाते वगैरे, म्हणजे तिकडे वर्षाला 2-3 पिकं पण घेतली जातात. हा प्रकार या शेतीत शक्य नसतो कुठच्या झूम कल्टिवेशनमध्ये. इथे मोठा फरक पडतो. आता इथे फरक असा पडतो की झूम कल्टिवेशन करणारे जे आहेत ते तुम्ही तिकडे गेलात ईशान्य भारतात, मग ते खासी मेघालयमध्ये जा, नागालँडमध्ये जा किंवा मणिपूरमध्ये जा, कुठेही जा, यांची गावं जी असतात ती पाण्याच्या जवळ म्हणजे नदीच्या किंवा ओढ्याच्या काठावर नसतात, तर उंचावर असतात, म्हणजे टेकडीच्या माथ्यावर असतात. याचं कारण असं की हे झूम कल्टिवेशन आहे, जंगल कापून हे करायची शेती आहे. त्यामुळे कोणताही समाज इतर दुसरा कोणतं गाव असेल तर ते कारण रिसोर्सेससाठी असलेला तो संघर्ष आहे, त्यामुळे दुसरं गाव आहे तो याच्यावरती हल्ला करू शकतो. मग त्यासाठी हल्ला करणार तर आपण व्हॅलीमध्ये किंवा असं दरीमध्ये राहून चालणार नाही, कारण चहूबाजूने हल्ला होऊ शकतो आणि आपल्याला कळणार नाही. म्हणून डोंगराच्या म्हणजे टेकडीच्या माथ्यावर गाव करायचं, जेणेकरून कोण आपल्या अंगावरती चाल करून येतंय का गावावरती हे बघता येतं. एवढंच नाही, त्यामुळे प्रत्येक जमातीची भाषाही वेगळी असते, कारण जंगल दाट आहे. आपण जंगलातनं मी माझ्या गावातल्या माणसाला सांगितलं मी इकडे चाललो आहे तिकडे चाललो आहे तर ते दुसऱ्याला कळेल. त्यामुळे प्रत्येक जमातीच्या भाषा वेगळ्या आहेत. नागालँड घेतलं तर नागालँडमध्ये प्रमुख भाषा, सगळ्या नागा जमाती आहेत पण त्या स्वतःला नागा मानतात, परंतु प्रत्येक जमातीची भाषा वेगळी आहे. एकट्या नागालँडमध्ये जवळपास 20 भाषा आहेत, मणिपूरमध्ये 25 भाषा आहेत आणि जे आपण कुकी म्हणतोय त्या कुकींमध्ये 15 जमाती आहेत वेगवेगळ्या. म्हणजे नुसते कुकी असे काही एक कुकी जमात नाही आहे, तर कुकींमध्ये पण 15 जमाती आहेत. आणि त्यांची अशी एक मागणी होती, ते राजीव गांधींना जे मेमोरंडम दिलेला होता 1987 साली, त्याच्यामध्ये म्हटलं होतं की या सगळ्या जाती कुकींमध्ये इन्क्लूड करा. पुढचा मुद्दा आता याच्यातला की ही जी मी म्हटलं ना, ही जी एक भयाची जी भावना आहे यांच्यामधली, याच्यामधून त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या जमाती, त्या जमाती सतत त्या जमिनीसाठी अतिशय दक्ष असतात, कारण जमीन नसेल तर त्यांचं पोटापाण्याचं काही होऊ शकत नाही, म्हणजे अन्नधान्य मिळू शकत नाही. दुसरा मुद्दा असतो त्याच्यासाठी ते एकमेकांमध्ये तर संघर्ष होतेच, परंतु ते संघर्ष होते म्हणून प्रत्येकाच्या भाषाही वेगळ्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये होतं असं की जमात किंवा गाव म्हणजेच राष्ट्र होतं. लक्षात घ्या, प्रत्येक जमातीला राष्ट्र म्हणजे आता मी एका गावात होतो नागालँडमधल्या, तिकडे मी त्यांना भाषेमध्ये विचारलं की तुमच्या भाषेमध्ये माणूसला काय, माणूस या शब्दाला पर्याय कोणता आहे, तर त्यांनी त्या जमातीचं नाव सांगितलं. ती जमातीचा म्हणजे आपल्या जमातीचा जो माणूस आहे तोच माणूस, दुसरा माणूस नाही, अशा प्रकारची धारणा तिकडे असते. आणि तुम्ही आता ABP माझावरती जो कार्यक्रम झाला त्यांनी जो ग्राउंड रिपोर्ट सादर केलेला आहे त्या रिपोर्टमध्ये तो मणिपुरी, तो पुण्यात राहणारा होता, तो असं सांगतो की मणिपुरी माणसं आहेत परंतु ते म्हणजे बाहेरचे आहेत, ते माणूस नाही आहेत. असं तो का बोलतो? त्याला केवळ कुकींचा राग आहे किंवा भारतीयांचा राग आहे म्हणून नाही, तर त्या भाषांमध्ये वेगळे शब्द नाही आहेत माणूस ह्याला. एखादा आपल्या त्या जमातीचा माणूस असेल तरच माणूस. तेव्हा लक्षात घ्या की अशा प्रकारचा अतिशय तणाव, म्हणजे एका बाजूला तणाव आहे, एका बाजूला अविश्वास आहे, दुसऱ्या बाजूला एकत्र राहण्याची म्हणजे सहकार्यानेच आपण राहू शकतो अशी भावना आहे. अशी एक गुंतागुंतीची स्थिती तिकडे असते आणि त्यामुळे जमात म्हणजेच राष्ट्र अशी धारणा असते. म्हणून आज मणिपूरमध्ये जे म्हणत आहेत की मणिपुरी म्हणजे मेतेई लोकांचं वेगळं
प्रशासन ठेवा, कुकी लोकांचं वेगळं प्रशासन ठेवा, ही मागणी म्हणून कुकी लोक करतायत. कारण त्यांचा एकमेकांवरती, कारण प्रत्येक गाव एकेका जमातीचंच असतं. असं नसतं एका गावामध्ये 10 जमाती एकत्र राहत आहेत, असं तुम्हाला कुठे दिसणार नाही मणिपूरमध्ये. तर हे जे आहे याच्यामधून मणिपूरचा राष्ट्रवाद जो आहे मणिपूरमधला, हा मेतेई लोकांशी संबंधित आहे. मेतेई आणि प्रत्येक जमातीशी संबंधित आहे. मेतेई लोक हे आत्ता म्हटलं त्याप्रमाणे ते वेट राईस कल्टिवेशन करत होते. त्यांच्याकडे सरप्लस किंवा वरकड उत्पादन जास्त होतं, त्यामुळे ते अधिक प्रगती करू शकले. त्यांनी वैष्णव धर्माचा त्यांचा जो काही संबंध आला आहे हा साधारणपणे 17व्या-18व्या शतकात आला आहे. तोपर्यंत तेही ट्रायबलच होते, त्यांचा काहीच संबंध नव्हता हिंदूंशी, म्हणजे हिंदू धर्माशी. आता हे त्यांनी केल्यानंतर अर्थातच मग जातीव्यवस्था असते, त्यामुळे ते मेतेई जरा वेगळे आहेत. ही गोष्ट खरी असली तरी ते मुळात मेतेई आहेत, ते हिंदू म्हणून त्यांची अस्मिता नाही आहे. त्याच्यातनं असं झालेलं आहे की या मेतेई लोकांनी मेतेई लोक हे आत्ता म्हटलं त्याप्रमाणे केवळ नदी खोऱ्यातच वेट राईस कल्टिवेशन करणारे आहेत. त्यामुळे त्यांचा या डोंगराळ प्रदेशामध्ये त्यांना शेती करता येत नाही. म्हणून त्यांनी जी म्यानमारमधली काबाओ व्हॅली जी आहे ती व्हॅली, म्हणजे ती मणिपूरपासून दूर आहे आणि चिनबिन नदीच्या तीराशी आहे, ते मॅपमध्ये तुम्हाला तो मार्किंग केलेलं आहे. हा जो प्रदेश आहे हा प्रदेश त्यांनी घेतलेला होता मणिपूरने, मणिपूरच्या म्हणजे मैतेई लोकांच्या जे काही राज्य होतं त्यांनी, आणि 100-150 वर्ष तो त्यांच्या ताब्यात होता. हे ब्रिटिश आल्यानंतर ब्रिटिशांनी जो करार केला त्याच्यामध्ये तो प्रदेश आहे तो म्यानमारला देण्यात आला. आणि त्यामुळे मेतेई लोकांची जसं मराठी लोकांची असते ना धारणा, आम्ही अटकेपर्यंत झेंडे लावलेले होते, तसं मेतेई लोकांना असं वाटतं की तो आमचा प्रदेश आमच्या हातातून गेला आहे, तो अन्याय वाटतो त्यांना. आणि मेतेई लोक हे मूळचे तिकडचे आहेत अशी एक मांडणी आहे की ते, आणि आजही त्या काबाओ व्हॅलीमध्ये मैतेई लोक आहेत. मैतेई लोक फक्त मणिपूरमध्ये नाही आहेत, मैतेई लोक तिकडेही आहेत, आणि कुकी पण तिकडे आहेत, झो पण आहेत, नागा पण आहेत. परंतु प्रामुख्याने मैतेई लोकांचं जमण ती आमच्या ताब्यात होती. आणि असाच करार झालेला होता की म्यानमारच्या राजाने यांना तो टॅक्स द्यायचा, पण तो टॅक्स दिला नाही. मराठ्यांची सामूहिक स्मृती जी आहे ही जशी अटकेपार झेंडे लावण्याशी निगडीत आहे, त्यानंतर त्याबरोबर पानिपतच्या युद्धाशी निगडीत आहे, तशीच मैतेई लोकांची सामूहिक स्मृती ही काबाओ व्हॅली आपण ताब्यात घेतलेली होती. आपल्या हातामध्ये ती 100-150 वर्ष होती आणि तो आपला प्रदेश आहे याच्याशी निगडीत आहे. काबाओ व्हॅलीशी त्यांच्या अनेक इट्स अ लॉस्ट ग्लोरी ऑफ मणिपूर, म्हणजे ती आपली एक ते मोठा त्यांचा तो एक सांस्कृतिक, म्हणजे याचा विजयाचा भाग आहे ना, तो त्यांचा स्मृतीचा भाग आहे एक, त्या विजयाच्या स्मृती आणि तिकडचं राज्य त्यांचं. म्हणून लक्षात घ्या, जेव्हा मणिपूर इकडे विलीन झालं, म्हणजे मणिपूर संस्थान होतं ते जेव्हा विलीन झालं इकडे भारतामध्ये, तर त्याच्यानंतर मणिपूरमध्येच सगळ्याधिक ज्याला असं पण म्हणतो स्वातंत्र्याची मागणी करणारे विविध गट जे आहेत, सशस्त्र गट, हे मणिपूरमध्ये निर्माण झाले. कुकी नागा तर वेगळंच, परंतु यांच्यामध्ये का झाले, कारण त्यांनाही भारतात राहायचं नव्हतं, त्यांनाही भारतापासून स्वातंत्र्य हवं होतं. हे जे मिझो ज्यांना आपण म्हणतो, या मिझोंनी पण अशीच मागणी केलेली होती. म्हणजे मिझो तर म्यानमारबरोबर जाण्याचा विचार करत होते 1947 साली, जेव्हा भारत स्वतंत्र होत होता. कारण लक्षात घ्या, या लोकांची म्हणजे ह्या ज्या वेगवेगळे समूह आहेत हे जंगलामध्ये राहत होते, आपला कारभार स्वतः करत होते. ते ना ब्रिटिशांचे अंकित होते ना कोणत्याही मोठ्या सरकारचे होते. ते आपापल्या गावांचा आणि आपापल्या जमातींचा कारभार त्यांच्या पारंपरिक पद्धतीने करत होते. हे समूह जे आहेत हे समूह कमालीचे स्वतंत्र होते. त्यांची अशी धारणा आहे, आणि ती फार चूक नाही आहे, की आम्हाला न विचारता आम्हाला तुम्ही कोणत्या तरी देशात टाकताय, मग ते म्यानमारमध्ये टाकताय किंवा भारतामध्ये टाकताय किंवा बांगलादेशामध्ये फेकताय, पण ही भूमी आमची आहे, आम्ही इथे शेकडो वर्ष राहिलेलो आहोत, आमची संस्कृती आमची भाषा हे सगळं इकडे आम्ही केलेलं आहे. या इकडच्या निसर्गाला जो काही आकार द्यायचा आहे तो आम्ही दिलेला आहे, आणि आम्हाला न विचारता तुम्ही हे करताय. चूक नाही आहे. त्यामुळे ही जी माणसं आहेत ही जरी भारतीय नसली, म्हणजे ती भारतीय नाहीच आहेत, आपण ज्या पारंपरिक अर्थाने भारतीय म्हणतो, तरी पण ती भारताची नागरिक आहेत. आणि मग भारतीय नागरिकत्वाचे हक्क त्यांनाही आहेत. हे आपण ज्याला आपण मुख्य प्रवाहातले जे लोक समजतो, भारतीय समजतो, त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे. अन्यथा ईशान्य भारत हा नेहमीच अशांत राहील.
आणि मग ज्या प्रकारे आत्ता भाजप त्याचा वापर करत आहे की मेती आणि कुकी यांच्यामध्ये संघर्ष करून तो पेटवण्याचा हे करत आहे. आणि जवळपास आत्ता म्हटलं, मगाशी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे तिकडे यादवी युद्धच सुरू झालेलं आहे आणि कायदा सुव्यवस्था पूर्ण कोसळलेली आहे. त्यामुळे अराजक आणि यादवी युद्ध अशी परिस्थिती आहे. परंतु ही कदाचित अन्य राज्यातही पसरू शकते. म्हणजे तुम्ही मिझोरामचं बघितलं तर मिझोराम एप्रिलमध्येच बातमी होती याला की त्यांनी मिझोराममधनं त्यांनी बंगाली जे दुकानदार होते, व्यापारी, यांना हाकलून लावलं. ते म्हणाले मिझोराममध्ये मिझोनचंच राज्य असेल. आज म्हणून मी म्हटलं कुकी काय म्हणतात, कुकींचं असं म्हणणं आहे की आमचा एक स्वतंत्र हा पाहिजे, प्रशासकीय म्हणजे राज्य एक ठेवा, पण तू कुकींचं प्रशासन, प्रदेशाचं प्रशासन वेगळं, यांचं प्रशासन वेगळं, मेतींचं, असं करा. उद्या हेच पुढे मिझो असं म्हणणार आमचं प्रशासन आमच्याकडे असलं तरी आमच्या प्रशासनानुसार हे जे बिगर मिझो जे आहेत त्यांना आम्ही बाहेर काढू. हे जे होत जाणार आहे हे हळूहळू वाढत जाऊ शकतं आणि सगळ्या जमातींमध्ये ते जाऊ शकतं. आणि आसाममध्ये पण काय, किंवा नागालँड आणि मणिपूर काय, किंवा मिझोराम काय, इकडे मगाशी म्हटलं त्याप्रमाणे प्रत्येक जमात ही स्वतःला राष्ट्र समजते. हिंदू मुस्लिम असा नाही आहे तो भेद. कारण मणिपूरमध्ये 41% जवळपास हे असतील, हिंदू असतील, तर जवळपास तेवढेच ख्रिश्चन आहेत. आणि हे जे समजा ख्रिश्चन असतील तर ते म्हणजे त्याच्यामध्ये असं काय, आणि परंतु ते आता उदाहरणार्थ मेती हिंदू आहेत, तर आता तिकडे असलेले बाकीचे हिंदू आहेत, म्हणजे त्या मोरे जो याला जोडून असलेला प्रदेश आहे मणिपूरला, ते तर हे आहेत, तमिळ पण तिकडे आहेत. ते तमिळ हिंदू काय स्वतःला मैत्री हिंदूंसारखे हिंदू म्हणून एकत्र येणार नाही आहे की तिकडे जैन लोक पण आहेत किंवा मारवाडी लोक पण आहेत, हेही स्वतःला काही हिंदू म्हणून मैत्री लोकांबरोबर जाणार नाही आहेत. आणि ख्रिश्चन म्हटलं तर नागा वेगळे आणि कुकी वेगळे. ख्रिश्चन एवढे दिसत आहेत आपल्याला, परंतु ते त्यांची अस्मिता ही जमातीशी जास्त निगडीत आहे आणि जमात हेच राष्ट्र वाटतं. त्यामुळे मेतेईंना आपली जमातीचं एक राष्ट्र, यांना त्यांच्या अशा प्रकारची परिस्थिती उद्या भविष्यात निर्माण होऊ शकेल. आणि त्यामुळे म्हणून मी म्हटलं आपण हे पहिलं स्वीकारलं पाहिजे की ते भारतीय नाहीत. दुसरं स्वीकारलं पाहिजे ते भारतीय नसले तरी भारताचे नागरिक आहेत आणि जेवढे इतर सर्व भारतीय नागरिकांना हक्क आहेत तेच हक्क स्वातंत्र्य त्यांनाही आहेत, ही बाब आपण स्वीकारली पाहिजे. आणि त्यानंतर हे मतभेद कसे मिटवायचे किंवा त्यातले जे प्रश्न कसे सोडवायचे याच्यावरती चर्चा सुरू केली पाहिजे. त्यातला एक 2 आस्पेक्ट आहेत त्याच्यामध्ये. एक आहे तो ह्याचा म्यानमारमधनं होणाऱ्या स्थलांतराचा. म्यानमारमधनं स्थलांतर होत नाही आहे का? होत आहे. म्हणजे समजा आपण ह्याचा रिपोर्ट बघितला युनायटेड नेशन्स हाय कमिशनर फॉर रिफ्युजीजचा, तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांच्या अंदाजाप्रमाणे 2021मध्ये फेब्रुवारी 2021मध्ये जवळपास काही 53,000 किंवा 54,000 म्यानमारचे जे लोक आहेत ते प्रामुख्याने कुकी आहेत, तर ते इकडे आले, कुठे मणिपूर आणि मिझोराममध्ये आले, असं युनायटेड नेशन्स हाय कमिशनर फॉर रिफ्युजीज असं यांचा रिपोर्ट आहे. म्हणजे हा कुठचा स्टेट गव्हर्नमेंटचा किंवा याचा मी देत नाही आहे, यांचा देतो आहे, तो आहे. आता हे होत नाही आहे का? ते का होतं आहे? युनायटेड नेशन्सने दिलेल्या संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार ते होतं आहे कारण म्यानमारमधले जे सरकार आहे, हे म्यानमारमधलं सरकार जे वांशिक अल्पसंख्य आहेत म्यानमारमधले त्यांना हाकलून लावत आहे. हे हाकलणारे लोक जाणार कुठे? मग ते रोहिंग्या असतील, कुकी असतील किंवा काचीन असतील किंवा चीन असतील, हे जाणार कुठे? शेजारीच सरकतात ते. त्यामुळे हा प्रश्न समजा सोडवायचा असेल तर म्यानमार सरकारबरोबर बोलणी करायला लागतील. इथे कुकी आणि मिझो याच्यामध्ये भांडण राहण्यात काही अर्थ नाही आहे. दुसरा मुद्दा आहे तो अफूच्या लागवडीचा. आता थोंगजाम ब्रिंदा नावाच्या अतिशय ज्याला असं म्हणतात डेअर डेव्हिल अशा या पोलीस अधिकारी होत्या. त्या असिस्टंट सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस फॉर नार्कोटिक्स अँड बॉर्डर अफेअर्स ऑफ बॉर्डर हे डिपार्टमेंट त्यांच्याकडे होतं. आणि त्यांनी या सगळ्या अंमली पदार्थांच्या म्हणजे अफूची लागवडी आणि अफूची तस्करी किंवा अफूचं हे करणाऱ्यांच्या विरोधात मोठी मोहीम उघडली आणि वेगवेगळ्या लोकांना त्यांनी गजाआड केली, त्यांच्यावरती कारवाई केली आणि त्या म्हणजे मणिपूरमधल्या सिंघम म्हणून ओळखल्या जायच्या.
त्यांनी आता राजनाथ यांनी तर त्यांना जे हे मिळालेले होते, सन्मान मिळालेले होते मणिपूर सरकारमधनं, तेही परत केले. आणि ते परत केल्यानंतर ते आता निवडणूक लढू पाहत आहेत. त्यांनी जी द वीक या मॅगझिनला मुलाखत दिली, त्याच्यामध्ये असं त्यांनी सांगितलं ज्या माजी पोलीस अधिकाऱ्यांनी, की जो काही आपण म्हणतोय तो अफूचा व्यापार जो आहे, याच्यामध्ये केवळ कुकी इन्व्हॉल्व नाहीत, तर जवळपास सगळ्या जमातींचे लोक अफूच्या लागवडीमध्ये आहेत. पुढे त्यांनी असं नमूद केलं आहे, अफूची शेती करणारे जे शेतकरी आहेत हे कमालीचे गरीब आहेत, त्यांना 2 वेळचं अन्न मिळणंही मुश्किल असतं. परंतु अफूच्या ह्या सगळ्या व्यापारावरती जे हे झालेले आहेत, काय म्हणतात, तालेवार झालेले आहेत किंवा ज्यांनी पैसे मिळालेले आहेत, हे गट आहेत ते म्हणजे प्रामुख्याने दलाल, त्याच्यावर जे प्रक्रिया करणारे आणि व्यापारी, आणि ही जी सगळं रॅकेट आहे याच्यामध्ये जवळपास सगळे अनेक पोलीस अधिकारी आणि राजकारणीही त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत. आणि अनेक त्याच्यातले दहशतवादी गट जे आहेत किंवा सशस्त्र गट आपण म्हणू, हे सशस्त्र गट या व्यापारातनं पैसे कमवतात. आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की याच्यामध्ये जेव्हा बिरेन सिंगबद्दल त्यांना प्रश्न विचारला, बिरेन सिंग यांनी त्या अफूच्या लागवडीच्या विरोधात किंवा अफूच्या तस्करीच्या विरोधात कारवाई सुरू केली म्हणून कुकीने आंदोलन केलंय का, त्याच्यावरती त्या सरळ म्हणाल्या, त्यांचं वाक्य, आणि तो टेलिव्हिजन शो पण आहे ते, त्याच्यामध्ये त्या आमचं म्हणाल्या की बिरेन सिंग स्वतःच ड्रग कार्टेल चालवतात, म्हणजे मुख्यमंत्रीच ड्रग कार्टेलमध्ये इन्व्हॉल्ड आहे, गुंतलेला आहे, असा आरोप एका तडफदार कर्तबगार पोलीस अधिकारी, त्यातही महिला पोलीस अधिकारी करते, जाहीरपणे करते. त्यामुळे परिस्थिती आपण ज्या प्रकारे बघतोय तसं बघू नये. तर पहिली गोष्ट आपल्याला, रिपीट करतोय मी, परंतु पहिली गोष्ट, हे जे वेगवेगळे समूह आहेत ते आनंद, म्हणजे त्यांच्या प्रमाणे ते जगत होते, त्यांच्यावरती कोणत्याही, ज्याला असं म्हणू, राज्याचं किंवा राष्ट्रराज्याचं नियंत्रण नव्हतं, आणि ते आपापल्या याने करत होते. ते या आपण ज्या अर्थाने भारतीय आहोत त्या अर्थाने ते भारतीय नाहीत, परंतु ते भारताचे नागरिक आहेत. आणि भारताचे नागरिक म्हणून त्यांना जे कोणते हे आहेत अधिकार आहेत, ते स्वातंत्र्य आहेत, ती त्यांना मिळालीच पाहिजे, ती त्याचे ते हक्कदार आहेत, म्हणजे तो त्यांचा हक्क आहे. या गोष्टी आपण पहिल्यांदा स्वीकारायला हव्यात, आणि त्यानंतर या प्रश्नाची जी काही चर्चा आहे तरच ती नीट होऊ शकते, असं मला वाटतं. नमस्कार. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याबद्दल अवश्य कमेंट करा. या कार्यक्रमाला आणि इंडी जर्नल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईकही करा आणि शेअरही करा. धन्यवाद.